महाशिवरात्री हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. विशेषतः शिवभक्तांसाठी हा सर्वांत महत्त्वाचा सण मानला जातो. 2026 मध्ये महाशिवरात्री ही 15 फेब्रुवारी रविवारी आलेली आहे. या तिथीला भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाल्याचे मानले जाते. शास्त्रानुसार या दिवसापासून सृष्टीची सुरुवात झाली. शिवरात्रीच्या दिवशी भक्त आपल्या घरात समृद्धी राहण्यासाठी भगवान शिवाचे विविध उपाय करतात. या दिवशी शिवलिंगाला जल अर्पण करणे आणि शिवलिंगाला बेलपत्राने सजवणे हे तर महत्त्वाचे मानले जातेच, पण त्याचबरोबरच आपण शिवभक्तीत तल्लीन होऊन उपवास करतो. या दिवशी जो कोणी भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा आणि ध्यान करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीसाठी 12 उपाय सांगितले आहेत. तर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. यातील एक उपायही करून पाहिल्यास तुमच्या संपत्तीत वाढ होण्यासोबतच तुम्हाला चांगले आरोग्यही लाभेल. एवढेच नाही तर वैवाहिक जीवनात काही समस्या असतील आणि वैवाहिक जीवनात तणाव असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी येथे सांगितलेले उपाय अवश्य करून पहा. शिवलिंगावर तांदूळ अर्पण करणे. जर तुम्ही योग्य प्रकारे शिवलिंगावर कच्चे तांदूळ अर्पण केले तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तांदूळ अर्पण करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. विशेषतः महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तांदूळ अर्पण करताना कुंकू मिसळून अर्पण केल्यास तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. जर तुमच्या घरात अनावश्यक धनाची हानी होत असेल तर शिवरात्रीच्या दिवशी तांदळाच्या काही दाण्यांसोबत 1 रुपयाचे नाणे शिवलिंगावर अर्पण करावे. शिवलिंगावर 11 बेलपत्रे अर्पण करा. जर तुम्हाला तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुमचे प्रिय बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करा. जर तुम्ही भगवान शिवाला 11 पानं अर्पण केले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. बेलपत्र अर्पण करताना लक्षात ठेवा की ज्याची पाने कोठूनही कापली जाऊ नयेत. या दिवशी गाईला किंवा बैलाला हिरवा चारा खाऊ घातला तरी फायदा होतो. शिवलिंगाचा अभिषेक. जर तुमच्या कुंडलीत ग्रहदोष असेल आणि त्याची स्थिती कमजोर असेल तर तुम्हाला अनेक नुकसान सहन करावे लागू शकतात, जसे की तुम्ही नोकरीमध्ये चढ उतार पाहू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करून ओम नमः शिवाय मंत्रात 108 वेळा जप केल्यास तुमच्या कामातील अडथळे दूर होऊ शकतात. पती पत्नीने मिळून रुद्राभिषेक करावा. जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर महाशिवरात्रीच्या दिवशी पती पत्नीने मिळून रुद्राभिषेक करावा आणि उत्तम आयुष्याची कामना करावी. या उपायाने तुमच्या आयुष्यातील समस्या लवकरच दूर होतील. यासोबतच जर तुमच्या लग्नाला उशीर होत असेल तर देवी पार्वतीला लाल चुनरी आणि सेंदूर अर्पण करा. जर तुम्ही विवाहित असाल तर माता गौरीला अर्पण केलेले सिंदूर थोडे वेगळे करा आणि ते नियमितपणे तुमच्या प्रार्थनेत लावा. पतीला दीर्घायुष्य मिळाल्याने तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल. शिवलिंगावर दूध अर्पण करा. निरोगी राहायचे असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा. या दिवशी शिवलिंगाला दूध अर्पण केल्यास भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आरोग्य चांगले राहते. लक्षात ठेवा, शिवलिंगाला तांब्याच्या भांड्यात दूध कधीही अर्पण करू नये. पंचामृत आणि गंगाजलाने अभिषेक. महादेवांना अभिषेक खूप आवडतो. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून मंदिरात जाऊन शिवलिंगावर गंगाजल अर्पण करा. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखरेपासून बनवलेले पंचामृत अर्पण करा. व्यक्ती शिवाला प्रेमाने अभिषेक करतो त्याच्या जीवनातून गरिबी दूर होते आणि सुख आणि समृद्धी येते. अभिषेक करतेवेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. बेलपत्र आणि शमीचे पान. शिवलिंगाला बेलापत्र अर्पण करणे खूप सर्वात महत्त्वाचे मानले जाते.
पाने खराब झालेली नाहीत आणि फाटलेली नाहीत याची खात्री करा आणि त्यावर चंदनाच्या लेपाने राम किंवा ओम लिहा. जर तुम्ही महादेवाला शमीची पाने अर्पण केली तर तुम्हाला शनी दोषापासून मुक्ती मिळते आणि करिअरमध्ये यश मिळते. तसेच या दिवशी अंजीर किंवा ऑलिंडर सारखी पांढरी फुले अर्पण करणे देखील शुभ मानले जाते. दिवा आणि तांदळाचे उपाय. संध्याकाळच्या वेळी महादेवांच्या मंदिरात जाऊन गाईच्या तुपाचा दिवा लावावा, तसेच तांदूळ अर्पण करावे. असे केल्याने अडकलेले पैसे परत मिळण्यास मदत होते आणि आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. दिवा लावताना तुमच्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी महादेवाची प्रार्थना करा. यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते. शिवचालिसा आणि रुद्राष्टकाचे पठण. या दिवशी पूजेसोबतच शिवचालिसा वाचणे फायदेशीर मानले जाते. शिव मंदिरात जाऊन किंवा देवाऱ्याजवळ बसून चालिसा किंवा रुद्राष्टकाचे पठण करा. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर महामृत्युंजय मंत्राचे 108 वेळा जप करावा. हा उपाय करताना मानसिक शांती मिळत नाही तर अज्ञान, भीती आणि आरोग्य समस्या देखील दूर होतात.